हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. टॅक्सेशन, TY/BCom, MBA, MCom, BBA, DTL, GDC&A तसेच कॉमर्समधील सर्व उच्च परीक्षांसाठी अनिवार्य असणारा सब्जेक्ट टॅक्सेशन आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकमध्ये जे क्वेश्चन येतात ते कशा पद्धतीने सोडवायचे यासाठी खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर ठेवलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता, सर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल त्याचा एखादा प्रॉब्लेम घ्या. तशाही पद्धतीने मी एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी TY/BComच्या परीक्षेला आलेला ऑक्टोबर 2016 या वर्षी आलेला प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इन्कम फ्रॉम सॅलरी यासाठी आवश्यक असणारे अलाउन्सेस, परकिजिट्स, मोटार कार, हाऊस अकोमोडेशन यासाठी खूप सारे व्हिडिओज मी या चॅनलवर ठेवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ सर्च करा, तुम्हाला डेफिनेट सापडेल. व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आजचा या व्हिडिओ आपण थोडा वेगळ्या पद्धतीने घेत आहोत. जो मी माझ्या लेक्चरमध्ये झूम ॲपवरती जो लाईव्ह लेक्चर आहे तो ॲज इट इज रेकॉर्ड केलेला आहे आणि तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला सुरू करूया. इन्कम फ्रॉम सॅलरी ऑक्टोबर 2016 या वर्षीचा प्रश्न. या ठिकाणी आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी TY/BCom ऑक्टोबर 2016 ही प्रश्नपत्रिका दिसते. याचा क्वेश्चन नंबर 4, मिस्टर शाह इज वर्किंग ॲज इंजिनियर इन टाटा मोटर्स लिमिटेड पुणे. ओके, हिज इम्युलेमेंट्स म्हणजे पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम फॉर द फायनान्शियल इयर 2015-16 असं दिलेलं आहे. आता इथे मी या ठिकाणी विसरलो, 2015-16च्या ऐवजी आपल्या प्रश्नपत्रिकेत येणार प्रिव्हियस इयर म्हणजे 2020-21 असं येणार. बरोबर ना? हॅलो, हां, 2020-21 असं. कारण टॅक्सेशनच्या प्रत्येक प्रश्नामध्ये काय येत असतं? प्रिव्हियस इयर येत असतं. इथं माझं या ठिकाणी एडिटिंग करायचं राहिलेलं आहे. तर खाली कोणते कोणते इन्कम दिलेले आहे त्याचा तपशील आपल्याला दिसतो आहे. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी काय विचारलं? शेवटचं वाक्य पहा बरं. कॉम्प्युट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर शाह. आता इथं AY, इथे या ठिकाणी AY किती दिसतंय तुम्हाला? 2016. तिथे AY काय येणार मग? 2021-22 असं येणार ना, है ना? AY 2021-22 असं येणार तिथे, बरोबर ना? हो. आता ते माझं एडिटिंग करायचं राहिलं ते तुम्ही ॲज्युम करा. ठीक आहे. बरं सर, हा प्रश्न किती मार्कासाठी असतो? या ठिकाणी दिसतंय किती मार्कसाठी दिसतोय प्रश्न? 16 मार्कासाठी. 16 मार्कांसाठी दिसतोय ना? हो. ओके. तो क्वेश्चन आहे 16 मार्काचा. कशा पद्धतीने सोडवायचा? अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. 16 मार्क अगदी 15 मिनिटात तुम्ही मिळवू शकता जर तुमची प्रॉपर प्रॅक्टिस असेल तर. ठीक आहे, करायचं सुरू? हो सर. हो. ओके. काय घ्यायचं पहिल्यांदा? मग सगळे इन्कम. काय पहिला इन्कम? बेसिक सॅलरी. किती रुपये आहे? बेसिक सॅलरी किती रुपये आहे?
रुपीज 20,000. 30,000 इंटू 12 मंथ्स. 12 months. सांगा बरं किती येणे. 3,60,000. 3,60,000. ओके. 60,000. त्यानंतर दुसरा घटक काय आहे? पुढचा Dearness allowance. 60% ऑफ सॅलरी. ओके, लिहूया इथं. डिअरनेस अलाउन्स किती सांगितलं रे त्यांनी? 60% of 60% ऑफ salary. सॅलरी. म्हणजे इथे बेसिक सॅलरी असं गृहीत धरायचं. मग व्हॉट इज अ 60% ऑफ 3,60,000? 3,60,000 2,16,000. 60% किती येईल? 2,16,000. 2,16,000. ओके. त्यानंतर तिथे ब्रॅकेट मध्ये सांगितलंय कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट. काय अर्थ याचा? याचा अर्थ असा का जी काही रक्कम दिलेली आहे ती आपण वर्किंग नोटमध्ये 1 मध्ये जशीच्या तशी घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एंटरटेनमेंट अलाउन्स आहे 2,000 पर मंथ. मी तुम्हाला सांगितलं एंटरटेनमेंट अलाउन्स हा पूर्ण काय असतो? Taxable. पूर्ण टॅक्सेबल असतो. किती रुपये दिला त्यांनी? किती दिला आहे? 2,000 रुपये पर मंथ है ना. 2,000 इंटू 12 मंथ किती येईल रे म्हणतो? 24,000. 24,000. बर, मला सांगा एंटरटेनमेंट अलाउन्स पूर्ण टॅक्सेबल असतो आणि तो डिडक्शनला जातो सेक्शन 16(2) मध्ये. ओके. कोणासाठी ते डिडक्शन ऍप्लिकेबल आहे आणि कोणासाठी नाही? गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी डिडक्शन ऍप्लिकेबल आहे आणि प्रायव्हेट एम्प्लॉयसाठी नाही आहे सर. व्हेरी गुड ओम मिसाळ, व्हेरी गुड. बर, गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी ऍप्लिकेबल आहे तर ते किती असतं? 3 कंडिशन. रुपीज 5,000 और 20% ऑफ बेसिक सॅलरी और ॲक्च्युअल अलाउन्स व्हॉट एव्हर इज गिवन बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉय. या तिघांपैकी जे कमी असेल ते. हे मी सांगितलेलं आहे अगोदर यापूर्वी सुद्धा. ओके. नेक्स्ट काय आहे पुढचं? Medical allowance. मेडिकल अलाउन्स किती रुपये दिला? 2,500 per month. 2,500 पर मंथ. या ठिकाणी लिहितो मी मेडिकल अलाउन्स. मेडिकल अलाउन्स किती अमाऊंट दिली मेडिकल अलाउन्सची? रुपीज 2,500 इंटू 12 मंथ्स. ज्या वेळेला फिक्स मेडिकल अलाउन्स असतो तो पूर्ण काय असतो? पूर्ण टॅक्सेबल असतो है ना. मग किती येईल इथे? 2,500 गुणिले 12 किती? 30,000. ओके. ओके. हो सर. त्यानंतर पुढचं काय आहे? बोनस. बोनस हा इन्कम आहे ना. बोनस ॲज इट इज घेणार आपण. बोनस किती रुपये दिलाय? 60,000. हा बोनस आपण कुठे लिहितो? वर्किंग नोट 2 मध्ये, सॉरी टी सॅलरी मध्ये, माहिती आहे ना. ओके. त्यानंतर पुढे काय आहे? ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती रुपये आहे? फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे, तुम्हाला माहिती आहे. काय? ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे. किती रुपये येईल रे? 2,000 रुपयाप्रमाणे. 24,000 पूर्ण आले. ट्रान्सपोर्ट अलाउन्सचे किती आले? 24,000. त्यानंतर पुढे काय आहे?
एफ नंतर जी. एम्प्लॉयर्स एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन टू RPF रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड. किती? RPF. 15% ऑफ सॅलरी. या ठिकाणी सॅलरीचा अर्थ काय घ्यायचा? बेसिक सॅलरी का वर्किंग नोट 1 सॅलरी? वर्किंग नोट 1 सॅलरी. ओके. कारण कालच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं इथे बेसिक सॅलरीचे असं दिलं होतं, इथे काही दिलेलं नाही. मग आता कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? एम्प्लॉयरचं, म्हणजे कंपनीने त्याच्या अकाउंटमध्ये 15% रक्कम टाकली, कंपनीने टाकली. ओके. ही त्याची हा त्याचा अलाउन्स आहे का परकिजिट आहे? अलाउन्स नाही रे. अलाउन्स हा रोख स्वरूपात असतो, परकिजिट ही सुविधेच्या स्वरूपात असते. परकिजिट आहे. मग त्याचं व्हॅल्युएशन करतो आपण, पण इथे व्हॅल्युएशन असा शब्द मी लिहिणार नाही. मी काय लिहितो इथं? एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू काय? RPF. ओके. किती दिलं रे त्यांनी? त्यांनी दिलं 15% ऑफ सॅलरी. मग आता कोणती सॅलरी तुम्हाला माहिती आहे? वर्किंग नोट नंबर 1. मग वर्किंग नोट नंबर 1 ची सॅलरी पहा काय आहे. आपण काय करणार आता? इथे जातो वर्किंग नोट 1 मध्ये. वर्किंग नोट 1 मध्ये सॅलरीचं सूत्र काय? सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स RB. शाबास. ओके. प्लस पर्सेंट कमिशन आणि प्लस काय? पर्सेंट कमिशन. ओके. पर्सेंट कमिशन. बेसिक सॅलरी किती? पर्सेंट कमिशन किती? पहा जरा. 3,60,000 बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती होती? 3,60,000. 3,60,000. 3,60,000 रुपये. 3,60,000 प्लस डिअरनेस अलाउन्स RB. काय सांगितलेली इन्फॉर्मेशन पहा बरं. कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट म्हणजे व्हॉट युअर द अमाऊंट ऑफ डिअरनेस अलाउन्स 2,16,000 फुल्ली ॲप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट. ओके. संपूर्ण घ्यायचं ना? किती? 2,16,000 प्लस पर्सेंट कमिशन दिले का रे? एक्झाम्पलमध्ये पर्सेंट कमिशन आतापर्यंत तर दिसलं नाही, यापुढे कुठे दिसतंय का पहा? पर्सेंट कमिशन नाही. मग पर्सेंट कमिशनच्या जागेवर मी काय लिहिणार? बेरीज किती येणार? मग इथे मी इथे साईडला बेरीज करून दाखवतो तुम्हाला. इज इक्वल टू 3,60,000 प्लस किती आले? 5,70,000. ओके. आणि मला याचे किती टक्के काढायचे? 15%. म्हणजे इथं मी कंसात दाखवतोय रुपये 5,76,000 गुणिले 15%. ओके. 86,400. ओके. व्हेरी गुड. किती आले? 86,400. 5,76,000 गुणिले 15%. 86,400. यामधून मला करायचं आहे लेस. काय करणार मी लेस? Exempted up to. शाबास. एक्झेम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. मग 12% कशाच्या? सॅलरीच्या. म्हणजे इथे काय करावं लागेल मला? 12%. किती येतं पहा बरं ते 12%? 5,76,000 गुणिले 12%. किती आलं? 69,120. मग इथे बाहेर माझी अमाऊंट कोणती येईल? 86,400 वजा 69120. किती आले? बघितलं का कशा पद्धतीने केलंय? लक्षात आलं? ओके. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट इंटरेस्ट 10%. ओके.
RPFच आहे ना. तुम्हाला मोस्टली बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये RPFच दिसणार. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन RPF बॅलन्स. RPF म्हणजे रिकॉग्नाइज प्रोव्हिडन्स. किती टक्के दिला हो त्यांनी? 10%. 10%. काय अमाऊंट दिली 10%ची? किती व्याज मिळालं? 1,50,000. 1,50,000. 1,50,000. 1,50,000 घेतले. यामधून आपण काय करतो? लेस एक्झेम्प्टेड अप टू किती येतं मग आता याला? किती येणार? 9.5%. शाबास, व्हेरी गुड. चांगल्या पद्धतीने लक्षात राहिलेलं आहे, काही टेन्शन नाही. ओके. मग इथे मला 9.5% काढायचे. कशाचे? नाही, तसं नाही. इथे मी तिरकस गुणाकार करतो, माहिती आहे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा बरं, किती गुणिले किती? 1,50,000 गुणिले 9.5 भागिले 10. किती आलं उत्तर? 42,500. कसं केलं मी? 1,50,000 गुणिले 9.5 भागिले 10. ठीक आहे. कशा पद्धतीने आलं त्याचं मी इथे वर्किंग नोट दिलेलं आहे. इथे किती येईन बाहेर मग सांगा? सर ते ऑफ सॅलरी कोड. हां हां, इथे ऑफ सॅलरी झालं. ओके, थँक्यू व्हेरी मच प्रिया. ओके, किती आलं याचा आन्सर? 7,500. 7,500. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा काय पहा बरं पार्ट? हाऊस रेंट अलाउन्स. मला वाटतं पहिल्यांदा आलं का हे हाऊस रेंट अलाउन्स? ओके. कोणत्या गावात घर भाड्याने घेतलंय त्याने? पुणे. मेट्रो सिटी आहे का? मेट्रो सिटी कोणत्या आहेत फक्त? मुंबई, दिल्ली, चेन्नई, मी इथे लिहितो. आता काय लिहिणार? व्हॅल्युएशन ऑफ हाऊस अकोमोडेशन का हाऊस रेंट अलाउन्स? हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्स. ओके. किती रुपये मिळावं त्याला हाऊस रेंट अलाउन्स? किती रुपये मिळाला? 5,000. इथे लिहू आपण रुपये 5,000 म्हणजे 12. पहा बरं किती मिळाले त्याला? 60,000. ओके. इथे मला लिहायचंय लेस काय? एक्झेम्प्टेड अप टू काय स्नेहल? वर्किंग नोट हे की नाही? मग आता मला वर्किंग नोट 2 करावं लागेल. वर्किंग नोट 2 करतो मी. वर्किंग नोट 2 कशासाठी करतोय मी? हाऊस रेंट अलाउन्स. ओके. हाऊस रेंट अलाउन्स मध्ये मी पहिल्यांदा लिहितो काय? लिस्ट ऑफ द फॉलोइंग. अरे वा, व्हेरी गुड. कोणी सांगितलं रे? लिस्ट ऑफ द फॉलोइंग. मग त्याच्यामध्ये मी किती आकडे लिहिणार आता? 3. हाऊस रेंट अलाउन्स रिसीव्ड. हां. पहिला आकडा काय? HRA रिसिव्ह. किती मिळाले त्याला HRA रिसिव्ह सांगा बरं? रुपये 5,000 गुणिले 12. किती येईन रे याचं मित्रांनो? 60,000. ओके. दुसरा आकडा काय? रेंट पेड. आता रेंट पेड किती आहे पहा. रेंट पेड दिलेलं आहे आपल्याला ₹7,000 किती येईल रेंट पेड? 7,000 × 12 म्हणजे 84,000. 7,000 × 12 म्हणजे किती?
84,000. 84,000 इथे 84,000. ठीक आहे, हे 84,000 मी आतमध्ये लिहितो जरा. ठीक आहे, त्यामधून मला लेस करायचं आहे. काय लेस करायचं? 10% of 10% salary. ऑफ सॅलरी. बरेच दिवस झाले परंतु तरी तुमच्या लक्षात आहे 600. कोणती सॅलरी मग इथे? वर्किंग वर्किंग नोट 1 मध्ये किती आले ते? 5,76,000 10%. किती येतं सांगा बरं ते? 57,600. 57,600. बरोबर. म्हणजे वजाबाकी किती येणार पहा बरं. वजाबाकी किती येणार? इज इक्वल टू मी करतो 84,000 वजा 57,600. किती आलं? 26,400. 26,400. शाबास. म्हणजे इथे मला याच्या पुढे लिहायचे आहेत 26,400. ओके. आणि नंतर 3 नंबरचा आकडा काय आहे? 40% of salary. 40%. का बरं 40% रे? मेट्रो सिटी. कारण कोणतं शहर आहे? पुणे. 40% कशाच्या? सॅलरी. कोणती सॅलरी? वर्किंग नोट 1ची. मी ते करून पाहतो. इज इक्वल टू 5,76,000 इंटू 40%. किती आलं पहा? 2,30,000. 2,30,400. हां, मग मला इथे लिहायचे 2,30,400. कळले का? मग आता तुम्हाला या ज्या 3 आकडे दिसतात पहा, मी त्याला वेगळा कलर देतो. हे जे 3 आकडे दिसतात तुम्हाला कोणते? 26,400. हां, आणि 2,30,400. या 3 पैकी कोणती अमाऊंट मी कन्सिडर करणार आता? जी कमी आहे. कोणती कमी आहे त्यात? 26,400. 26,400 मी काय करणार इथे? लेस करणार. याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं यासाठी माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही अवश्य पहा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ठेवतो. त्या व्हिडिओमध्ये फक्त हाऊस रेंट अलाउन्स कसं कॅल्क्युलेट करायचं एवढंच सांगितलेलं आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल त्यांनी ते पाहावं. किती आला आन्सर? 39,600. कसं काय? जरा नीट करा बरोबर बाकी. 33,600. ओके, ठीक. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे आता? He is provided free supply of gas, electricity and water for which employer paid 2,500 per month. म्हटले पर मंथ, दर महिन्याला. आतापर्यंत एक्झाम्पल मध्ये पर ॲनम होतं. गॅस अँड इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. मी याला कसं लिहितो पहा, इथे नाव लिहितो मी काय? व्हॅल्युएशन ऑफ गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड काय? वॉटर. व्हॅल्युएशन ऑफ गॅस, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. किती येईन त्याचे? किती रुपये दिले त्यांनी? रुपये 2,500 गुणिले 12. किती येईन होते? 30,000. 30,000. इथे आले डायरेक्ट आउटरला 30,000. ओके. त्यानंतर पुढे काय पहा? कंपनी हॅज प्रोव्हाइडेड ही मोटार कार. किती सीसीची आहे मोटार कार? 1200 सीसी. आपल्या मोटार कारचे जे नियम आहेत त्यामध्ये 1,600 सीसी पेक्षा जास्त आणि 1,600 सीसी पेक्षा कमी असे 2 नियम आहेत. बरोबर. आता हे मोटार कार कंपनीने दिली आणि एक्सपेन्स पहा बरं. एक्सपेन्स ऑल रनिंग एक्सपेन्सेस अँड ड्रायव्हर सॅलरी सुद्धा कंपनीने पे केलेली आहे. ओके.
मला इन्कम स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं इथे सांगा. पहिल्यांदा काय लिहिणार मी, व्हॅल्युएशन ऑफ काय मोटार कार. काय लिहितोय मी, व्हॅल्युएशन ऑफ मोटार कार. मोटर कार. आता हे तुम्हाला तोंडी समजणार नाही म्हणून मी काय लिहितो इथं, वर्किंग नोट नंबर 3. हॅलो, वर्किंग नोट 3 वर्किंग नोट करून दाखवू का तुम्हाला. बर, आता ही जी वर्किंग नोट आहे ही कोणती वर्किंग नोट आहे आपली, वर्किंग नोट आहे कसली, मोटार कार. मोटर कार. मोटार कार. सांगा, मोटार कार कॅल्क्युलेशन करताना मला कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो, मोटार कार कोणाची आहे. पहिल्यांदा लिहिलं मी मोटार कार कोणी दिली, एम्प्लॉयर. नीट बघा बरं का, जर तुमच्याकडे पुस्तकामध्ये हा टेबल मी दिलेला आहे त्याचा एक्सपेन्स कोण पे करते, एम्प्लॉयरच आहे का नाही. आणि प्लस यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, ड्रायव्हर सुद्धा आहे. ठीक आहे. मग ज्या वेळेला मोटार कारही एम्प्लॉयर आणि एक्सपेन्स सुद्धा एम्प्लॉयर, अशा वेळेला कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड का कॉलम थर्ड, फर्स्ट कॉलम. मग त्याचा बघायचा आपला यूज कसा आहे. यूज कसा सांगितला पहा बरं, फुल्ली ऑफिशियल आहे का फुल्ली प्रायव्हेट आहे का बोथ आहे, ऑफिस अँड पर्सनल यूज असं सांगितलं, बोथ यूज. म्हणजे मी इथं मेन्शन करतो, यूज आहे ऑफिशियल अँड पर्सनल, दोन्ही प्रकारचा यूज आहे. जेव्हा ऑफिशियल आणि पर्सनल बोथ यूज असेल त्यावेळेला मी काय करतो, त्याचे सीसी पाहतो किती आहे. पहा सीसी किती दिलेले आहे गाडीचे, 1200 सीसी. याचा अर्थ सांगा, मोर दॅन का लेस दॅन, लेस दॅन 1600 सीसी. बरोबर. मग अशा वेळेला आपण व्हॅल्युएशन काय करतो, व्हॅल्युएशन इज इक्वल टू, पहा बरं टेबलमध्ये 2400 गुणिले 12 येईल का 1800 गुणिले 12 येईल, 1800 का 1600, 1800. नक्की ना. हो. तुमच्याकडे पुस्तक आहे आता, व्हॅल्युएशन 1800 गुणिले 12 प्लस पुन्हा मला ड्रायव्हरचे घ्यायचे, ड्रायव्हरचे इथे मी ड्रायव्हरचे किती मग पुन्हा 900 गुणिले 12. हे पहा इथे कशा पद्धतीने घेतलं, इथं मला व्हॅल्युएशन पहिल्यांदा कोणतं दाखवायचं आहे, पहिल्यांदा दाखवायचं आहे मोटार कारचं, आणि नंतर प्लस कसलं दाखवायचं आहे, ड्रायव्हर. त्याचे मी मेन्शन केलेलं आहे. मग आता ते व्हॅल्युएशन किती येईल सांगा बरं, मोटार कारचं 1800 गुणिले 12 किती येतं सर, 1800 गुणिले 12 21,600, म्हणजे याचं व्हॅल्युएशन आलं 21,600, अधिक ड्रायव्हरचे किती 900 गुणिले 12 10,800, बरोबर ₹10,800. मग मला इथे बेरीज करायची आहे. बेरीज कशी करणार मी, 21,600 अधिक 10,800, बरोबर किती आले 32,400. ओके समजे. मग हे 32,400 मला इथे लिहून टाकायचे डायरेक्ट आउटरला. ओके. नेक्स्ट पार्ट काय प्रश्नातला, यस दिस इज व्हेरी इसेन्शियल, व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो आतापर्यंत फक्त प्रोफेशन टॅक्स पेड एवढंच सांगितलं जायचं, पण हे वाक्य नीट बघा काय,
The company has paid rupees 2,500 as a professional tax for year on ऑन बिहाफ ऑफ मिस्टर शाह. म्हणजे मिस्टर शहाचा खर्च कोणी केला? कंपनीने केला ना. कंपनीने. हो. म्हणजे पैसे याच्या खिशातून गेले का? नाही. मग हा याचा एक प्रकारचा इन्कमच आहे ना. हो. म्हणजे आतापर्यंत प्रोफेशन टॅक्स आपण फक्त सेक्शन 16(3) मध्ये लिहिलेलं आहे पहा. हो. यापूर्वी ज्या वेळेला कंपनी पेड करेल त्यावेळेला प्रोफेशन टॅक्स दोन्ही ठिकाणी दिसेल तुम्हाला. दोन ठिकाणी कसं दिसेल? इथे मी इथं लिहितो काय? प्रोफेशन टॅक्स. प्रोफेशन टॅक्स. बघा आतापर्यंत आपण कधीही हा प्रोफेशन टॅक्स इन्कम मध्ये लिहिला नव्हता. आज मी लिहितोय. का बरं? पेड बाय कोण आहे? कंपनी आहे. कंपनी. कारण कोणी पेड केला? कंपनीने. मग सर कंपनीने पेड केला, तुम्ही इन्कम मध्ये लिहिला, परंतु तो प्रोफेशन टॅक्स त्याला मिळाला का तो गव्हर्नमेंटला मिळाला? म्हणजे पुन्हा डिडक्शनला येणारच आहे ना. ठीक आहे. मला वाटतं एक्झाम्पल संपलेला आहे. पाहूया प्रश्नामध्ये काही भाग राहिला का, कोणता राहिला का बघा बरं. चुकून काय दिसतंय का? नक्की. मग कॉम्प्युट टॅक्सेबल इन्कम तेच तर आता करायचं आहे आपल्याला. काय करायचं आता? इज इक्वल टू सम ऑफ, बेरीज करायची ना. कसली 2,500 अधिक 32,400 अधिक 30,000 सगळी बेरीज करायची. सगळे जे आउटरला जे आकडे दिसतात ते सगळे मी बेरीजेमध्ये घेतले. ओके. किती आली बेरीज त्याची? 8,37,900. कोणते आकडे घेतले सर तुम्ही? आम्हाला काही कळलं नाही. बघा मी ज्याला हायलाईट करतोय आता ते आकडे मी घेतले. कोणते घेतले? हे आउटरचे सगळे घेतले ना. किती आले? याला आपण नाव देऊया ग्रॉस सॅलरी रुपीज. ठीक आहे. यामधून मी लेस करतो. लेस काय रे? सांगा पटकन. अंडर सेक्शन कोणतं? 16. 16 मध्ये एक काय? स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन कोणत्या वर्षासाठी? असेसमेंट इयर. कोणतं? 2021. किती आहे? 21-22 ला किती आहे? 50,000. ओके. नंतर 16 मध्ये 2 काय असतं? एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स. शाबास. जो इथे मी किती लिहिला? 0. का बरं रे 0? कारण नॉट टॅक्सेबल प्रायव्हेट सेक्टर. नॉट ॲप्लिकेबल फॉर प्रायव्हेट सेक्टर. ॲक्च्युली लिहिण्याची आवश्यकता पण नाही आहे, पण मी लिहिलं. जाऊ द्या, तपासणाऱ्याला वाटतं यांना माहिती आहे काहीतरी. 16 मध्ये 3 कोण? प्रोफेशन टॅक्स. सर तुम्ही 2दा लिहिला प्रोफेशन टॅक्स. किती येणार रे? 52,500. किती रुपये? 8,37,280 वजा 52,500. बरोबर ना? किती आला आन्सर? काय नाव द्यायचं याला? इन्कम फॉर्म्युला किंवा टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी नाही, फ्रॉम सॅलरी. ठीक आहे. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. आलं लक्षात? हॅलो. अशा पद्धतीने जर तुम्ही आन्सर प्रेझेंट केलं तर यू विल गेट आउट ऑफ मार्क्स किती? 16. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेसाठी सुद्धा आणि आपल्या फ्युचरसाठी सुद्धा. आता तुम्ही म्हणता सर याचे कोणते कॅल्क्युलेशन कुठे आहे? वर्किंग नोट मी डिटेलमध्ये सगळं टाकलेलं आहे. तुम्हाला समजलं नसेल
तर व्हिडिओ पुन्हा पहा. आणि हाऊस रेंट अलाउन्ससाठी मी याची सेपरेट लिंक ठेवतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तीही पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके. थँक्यू सर.